नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी। आज मराठी एकीकरण समितीचे घाटकोपरचे स्थानिक पदाधिकारी या ठिकाणी पंतनगर पोलीस ठाण्यामध्ये आले होते आणि आज मी देखील या ठिकाणी उपस्थित आहे। विषय फार गंभीर आहे। तुम्हाला माहिती असेल की 2-4 दिवसापूर्वी या घाटकोपर पंतनगर हद्दीमध्ये एक मराठी तरुण, आपला जो मिस्त्री नामक एक मराठी तरुण आहे, डोंबिवलीला तो राहतो, एका खाजगी कंपनीमध्ये काम करतो आणि तो या ठिकाणी घाटकोपरला प्रॉपर्टीचं मूल्यमापन करत असताना, व्हॅल्युएशन करत असताना तिथे एक गुजराती जो परप्रांतीय शाह नामक धवल शाह यांनी त्याला तिथे डांबून ठेवलं, त्याचे कपडे काढले, त्याला मारहाण केली। म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरू काय असा प्रश्न आम्ही नेहमी माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारत असतो की आपण विधिमंडळामध्ये म्हणत असता की मराठी माणसाला जर कोणी नख लावला, आवाज उठवला तर मुख्यमंत्री म्हणून, या राज्याचा प्रमुख म्हणून मी मराठी माणसासोबत उभा राहील। परंतु अशा घटना घडत आहेत, तर याला कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि पोलिसांना सूचना दिल्या पाहिजेत की ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसावर अत्याचार होईल त्या ठिकाणी कठोर कारवाई झाली पाहिजे, तातडीने त्याला अटक झाली पाहिजे। आज ह्या आरोपीला अटक करण्याची मागणी करून यावरती FIR मध्ये जे गुन्हे नोंद केलेत, खरं तर या FIR मध्ये पोलिसांनी त्यांचं काम केलेलं आहे। 115, 127, 133, 352, 324 असे अनेक कलम लावलेले आहेत। त्याला अटक झाली पाहिजे, त्याच्यावर कठोर कलम लावले पाहिजेत, ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुतार मॅडम यांना भेटण्यास आलो होतो। माझ्यासोबत सगळे शिष्टमंडळ या ठिकाणचे सहकारी उपस्थित आहेत। मला खात्री आहे की पोलीस उपायुक्त शिंदे साहेब आणि PI मॅडम, आपल्या सुतार मॅडम ह्या 100% कारवाई करतील। त्या आरोपीला आज रात्री उद्यापर्यंत अटक करतील आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या वाटे जर कोणी गेलं तर त्याला मराठी एकीकरण समिती सोडणार नाही। फक्त पोलीस आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये, माझ्या राज्याचं नाव धुळीस मिळू नये म्हणून आम्ही कुठलाही कायदा हातामध्ये घेत नाही, नाहीतर 5 मिनिटाच्या अंतरावरती आम्हालाही त्याला जाऊन फटकवायला वेळ लागणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवावं। परंतु या राज्याची, त्यामुळे आम्ही शांत राहतो। कुठेतरी कायद्याने त्यांचं काम करावं, कायदा ज्यांच्या हातामध्ये आहे, कायदा रक्षणाचं ज्यांचं काम आहे त्यांनी हे काम करावं अशी आमची इच्छा असते। म्हणून पोलिसांना भेटणं आमचं कर्तव्य आहे। आज जे काही आम्हाला बोलायचे आहे ते निरीक्षक सुतार मॅडम यांना सांगितलेलं आहे। मला खात्री आहे की मराठी एकीकरण समितीला या घाटकोपरमध्ये भव्य मराठी मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही आणि पोलीस आम्हाला सहकार्य करतील, एवढंच बोलतो आणि थांबतो। जय महाराष्ट्र, जय मराठी।